नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने विधान परिषदेचे सभापती झाल्याबद्दल नागरी सत्कार। आपल्या प्रश्नांची सोडवणूक होईल, हिताचे निर्णय होतील या आशेने सामान्य नागरिक विधिमंडळाकडे पाहत असतो। त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी करायला हवा, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी केले आहे। हा घरचा गावकऱ्यांनी केलेला सत्कार भावस्पर्शी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला। विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून कोंढवा बुद्रुक ग्रामस्थ कर्जत जामखेड करमाळा रहिवासी संघाच्या वतीने या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। इस्कॉन मंदिर सभागृहात आयोजित सोहळ्यात योगेश टिळेकर, माजी नगरसेविका रंजना टिळेकर, मनीषा जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, इस्कॉन मंदिराचे संजय भोसले, स्थानिक पदाधिकारी वीरसेन जगताप, अनिल येवले आदी उपस्थित होते। प्राध्यापक राम शिंदे म्हणाले, निवडणुकीत पराभूत होऊ नये, पक्षाने या सर्वोच्च पदावर काम करण्याची संधी दिली, हा मोठा बहुमान आहे। सभागृह चालवताना लोकांचे प्रश्न मांडत असलेल्या सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो। माझ्यासह योगेश टिळेकर हे सुद्धा विधानसभेला पराभूत झाले, परंतु आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि पक्ष नेतृत्वाने आम्हाला जनतेसाठी काम करण्याची संधी दिली। मनात स्वच्छ, निर्मळ आणि लोकांप्रती संवेदना जागृत असतील तर न्याय मिळतो। आम्हाला दोघांनाही कट कारस्थान करून पराभूत केलं गेलं, मात्र मागे न सरकण्याची आमची भूमिका आहे। लोकांमध्ये राहणारा माणूस असल्याने पक्षाने आमचा सन्मान ठेवला होता। योगेश टिळेकर यांनी सभागृहात पोटतिडकीने आपल्या भागातील तसेच राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न लक्षवेधी मांडल्या। त्यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच दालनात बैठका लावल्या गेल्या। 15 ते 20 दिवसात समान पाणी पुरवठा आणि कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न सुटेल। माथाडी कामगारांवर अन्याय होणार नाही, विधेयकात काही तरतुदी बदलाव्या लागतील तर त्यात चर्चा करून सुधारणा केली जाईल। योगेश टिळेकर म्हणाले, सामान्य कुटुंबातील आपला माणूस विधान परिषदेचा सभापती झाला, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे। तुम्हा सर्वांची सेवा करताना तुमचे प्रश्न जोरकसपणे मांडू शकतो, कारण तिथे शिंदे साहेब आता सभापती म्हणून बसले आहेत। त्यांच्या कार्यातून नेहमी शिकत आलो आहे। अहमदनगरचे अहिल्यानगर होण्यात त्यांचे योगदान मोठे आहे। राजमाता अहिल्याबाई यांचा आदर्श घेऊन शिंदेसाहेब काम करत आहेत। चोंडीचा विकास करण्याचा त्यांनी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे। शिंदे होळकर परिवाराचा वारसा यशस्वीपणे चालवत आहेत। संघटनेच्या नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकलाय। आप्तस्वकीयांचा हा सत्कार आपल्याला ऊर्जा देणारा ठरेल। देवेंद्र फडणवीस आणि प्राध्यापक राम शिंदे यांची जोडी महाराष्ट्राला दिशा देईल। आपल्या पाठिंब्याने कात्रज कोंढवा भागातील प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास वाटतो। संजय भोसले, भूषण नाहटा यांनी मनोगते व्यक्त केली। गोकुळ बरकडे यांनी प्रास्ताविक केले। अमर हजारे यांनी सूत्रसंचालन केले। वीरसेन जगताप यांनी आभार मानले। मानपत्र वाचन अश्विनी कामठे यांनी केले। लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुद्दा यांचा रिपोर्ट। तुम्ही एक कोणता मुद्दा मांडला की आपल्या पदाचा उपयोग हा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी करायचा असतो, त्याविषयी एक दोन पुण्याच्या कोंढवा भागामध्ये आज जो सत्कार आयोजित केला, आमचे सहकारी बंधू विधान परिषदेतील आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली, त्यासाठी सोलापूर असेल, अहिल्यानगर असेल, धाराशिव असेल, या भागातून आणि अनेक महाराष्ट्रातील येथील रहिवासी जे आहेत आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने हा जो काही सत्कार आयोजित केला, त्या सत्काराला उत्तर देत असताना निश्चित स्वरूपामध्ये आपण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आहोत आणि या लोकप्रतिनिधी म्हणून सर्वसामान्य जनतेचे, गरजूवंताचे, गरिबाचे, वंचिताचे, शोषिताचे प्रश्न सुटले पाहिजे। त्या भूमिकेतून जर आपली प्रतिमा असली तर आपण शेवटी नेतृत्वाच्या आणि संघटनेच्या जर नजरेत असेल तर आपल्याला पुन्हा काम करण्याची संधी मिळते। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मी आणि योगेश आहोत। आणि म्हणून आम्हाला ट्रान्सपरन्सी करून काही लोकांनी टार्गेट करून आमचा पराभव करण्याचा जो प्रयत्न केला आणि पराभवामध्ये ते यशस्वी झाले, परंतु संघटनेने आणि राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आम्हाला विधान परिषदेवरती संधी दिली आणि त्यामुळं
जेवढ्याच तीव्रतेने किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोकांची कामं करण्यामध्ये प्राधान्यक्रम देणारे आम्ही दोघंही आहोत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत म्हणून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेचा या ठिकाणी देखील सत्काराच्या समारंभाप्रसंगी जाणवला. आणि निश्चितच झालेल्या अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये योगेश अण्णा टिळेकर यांनी जो काही विधान परिषदेमध्ये इथल्या जनतेचा प्रश्न मांडला आणि जनतेच्या खऱ्या अर्थाने जी गरज होती, जी अडचण होती आणि तो प्रश्न अधिवेशनामध्ये मंत्र्याच्या माध्यमातून सभागृहामध्ये जो मांडला आणि त्याला जो सभागृहामध्ये सगळ्या लोकांनी ऐकलं, बघितलं, त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने लोकांना योगेश अण्णा टिळेकर यांच्या प्रती सुद्धा निश्चित स्वरूपामध्ये मनामध्ये आदर आहे की त्यांनी आमच्या खऱ्या अर्थाने दैनंदिन प्रश्नाकडे, विशेष करून पाण्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं आणि सरकारने सकारात्मक उत्तर दिलं. त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका माझ्या समोर झाली. आता लवकरच त्याची दालनामध्ये बैठक घेऊ, त्याचं पाण्याची सोडवणूक करण्याच्या संदर्भामध्ये शासनाला निर्देश देण्याच्या संदर्भात आणि कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आपण बैठकीमध्ये सूचना देऊ.